श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम सहस्रशीर्षा ओ सहस्रशीर्षा पुरुषा सहस्रपाद स भूमिर्दशांगुलम्। ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम द्राम ओम एकमुखाय विद्महे दशभुजाय धीमहि तन्नो कल्किदत्तः प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण परत श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्यातले काही भाग सांगायला सुरुवात करणार आहोत। त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे हे ऋषी जे परमात्मा आहे परमेश्वर त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झाला, कपाळामधून ईशान रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रकट झाले आणि पुढे अशी परिस्थिती आहे की ह्या ब्रह्मदेवाने सप्त ऋषी निर्माण केले, क्रतु पुल पुलस्त्य अत्रि अंगिरा वशिष्ठ मरीच। हे सगळे ऋषीपुरुष राहत कुठे होते हा प्रश्न पडतो। जग निर्माण केल्यानंतर ऋषी आदी होते का जग आदी होते का देव आदी होते हा इथं प्रश्न पडतो। ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग फिरतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली। त्याच्या अगोदर हे सगळे ऋषी प्रकट झाले, क्रतु पुल पुलस्त्य अत्रि अंगिरा वशिष्ठ आणि मरीच। हे सृष्टी निर्माण नंतर त्याच्यातल्या एका ऋषींची कथा सांगतो। आता इथं वशिष्ठ ऋषीचं प्रकरण चालू म्हणून बोलतो। वशिष्ठ ऋषीने आकाशामध्ये एक छोटीशी पर्णकुटी तयार केली। कुठं ग्रह नाही, तारा नाही, प्रकाश नाही, काय नाही, अशा ठिकाणी ते प्रकृतीचं ध्यानस्थ बसलं, कुठला कसला आवाज येऊ नये, आपला खूप शांती मिळावी। तेवढ्यात त्यांना एका सुंदर स्त्रीचा आवाज आला, मंजूळ आवाज आला, बांगड्यांचा आवाज आला। मग ते त्याने पाहिलं आसपास कोण, तर ती स्त्री वशिष्ठ ऋषीजवळ आली, म्हणले महाराज आमचे पती स्वयंभू विराट ब्रह्मदेव हे पृथ्वीवर पाषाण शिला इथं गेलेले आहेत। म्हणजे याचं सविस्तर वर्णन महारामायणामध्ये आहे। पाषाण शिळा म्हणजे पाषाणवाडी आजचं गाव।
या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते ठिकाणी मला जायचे. म्हणजे जगातला पहिला ब्रह्मदेव जगामध्ये प्रथम उतरला तो पाषाणशिला म्हणजे पाषाणवाडी या आपले कल्पिदत्त मंदिर आहे इथं उतरले. त्याच्यानंतर वसुऋषी त्या विद्याधर देवीला घेऊन आले. म्हणलं मी ब्रह्मदेवाची पत्नी आहे, पहिल्या ब्रह्मदेवाची. मग वसुऋषी येऊन बसले राहिले. तर या ठिकाणी 2 परार्ध वर्ष जगातला पहिला ब्रह्मदेव राहत होता. त्याबरोबर क्रतु पुलह पुलस्त्य अत्रि अंगिरा वशिष्ठ हे 7 ऋषी राहत होते. आणि मग त्यांनी सृष्टीला इथून आरंभ केला. आणि मग त्या परिस्थितीचा त्याच्यानंतर वशिष्ठ पृथ्वीवर प्रथम पाषाणशिला उतरले. तिथून ते मग पारनेर नगरामध्ये तपश्चर्या त्यांना तिथं शक्तिपुत्र होता, त्याचा मुलगा झाला पराशर ऋषी. आणि पराशराने तिथं तपश्चर्याला आरंभ केला. तेव्हा पराशर ऋषी म्हणाले की माझ्या वडील कुठे आहेत, आईला विचारलं. तेव्हा तिने जे सांगितलं त्यात इथून पुढे सुरू होईल की म्हणजे जगात जे पहिले ब्रह्मदेव राजदेव ऋषीदेव मानवदेव राहत होते ते ग्रह ताऱ्यांचा आधार न घेताना आधांतरी राहत होते, आता पण राहतात. म्हणजे ह्या पृथ्वीवरती मानव प्राणी हा जगाच्या आरंभी म्हणजे जग हे सृष्टी ग्रह तारे निर्माण होण्याच्या अगोदर प्रगट झाला असा इतिहास आढळतो. भगवान हयग्रीव अवताराने मधुकर टपजाईतळा मारून वेद आणून ब्रह्मदेवाला दिले. त्यावेळेला भगवान हयग्रीवाच्या मुखातून घोडनदी गंगा वाहू लागली. पुन्हा हयग्रीव नावाचा राक्षस झाला, त्याला मारलं. ते वेद आणून इथं ब्रह्मदेवाला पुन्हा सृष्टी आरंभ झाला. म्हणजे पहिला कल्पन दुसरा कल्पन 27-28 कोटी वर्ष एवढा काळ ही घोडनदी हयग्रीव गंगा वाहू लागली. ही गंगा तर ही गंगा अत्यंत श्रेष्ठ पवित्र जगातली पहिली गंगा मानली जाते. ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवा शिरसे स्वा. रामप्रभूंनी 100 आसमध्ये यज्ञ करायला ठरवलं तेव्हा कुंभोदर ऋषींनी हा श्लोक म्हटला. ओम नमो भगवते विद्याधिराज हयग्रीवाय शिरसे स्वा. हयग्रीव म्हणजे घोडनदी. या घोडनदी गंगेचं पाणी जर डोकं पडलं तर सगळ्या विद्या तुम्हाला प्राप्त होऊन युद्धाच्या कलेच्या ज्ञानाच्या विज्ञानाच्या आधी भौतिक दैविक सगळ्या विद्या प्राप्त होऊन त्यांचा जो राजा आहे तो हयग्रीव आणि त्या हयग्रीवाच्या मुखातून घोडनदी गंगा या ठिकाणचं पाणी आणलं. पण ते रामप्रभूंनी पाण्या घोड्या 100 आसमध्ये यज्ञ करण्याकरता सगळे घोडे शिरोळा आणले. अन्नपूर संगम रामलिंग तवळानाथ नंतर आपला यज्ञ ते माहिती दिलेले. तर सांगायचं या ठिकाणी त्यांनी सगळे यज्ञ केले. म्हणजे सांगायचा असा उद्देश की जगामध्ये प्रथम जे ऋषी मंडळ आहे ते आकाशात राहत होत, तिथून हे पृथ्वी तलावर आलेले आहेत. त्याच्यानंतर मग हे सगळे देव आले पृथ्वीवर, त्यांनी सृष्टी निर्माण केली. गणपती आले, ब्रह्मदेव आले, विष्णू आले, शंकर आले, हे सगळे देव पृथ्वीवर आले. तर तिथं कल्पिदत्त मंदिरात स्वयंभू मांडणूक आहे. एका शेळावर गणपती, शंकर, देवी, नंतर सूर्यनारायण, विष्णू, चंद्र, शेषनारायण असे 9 देव आहेत. म्हणजे या ठिकाणी जगातले पहिले देव सगळे उतरले. कुठं? पाषाणशिला कल्पिदत्त मंदिर येते. तेव्हा काशी नव्हती, गया नव्हता, प्रयाग नव्हता, जगात कुठेही वस्ती नव्हती. तेव्हा जगातला पहिला मानव त्या पृथ्वीतलावरती स्वर्गातून खाली आला ब्रह्मदेव पाषाणवाडी येते, पाषाणशिला येते. आणि मग त्याच्यानंतर आले वशी ऋषी, तिसरी आले त्यांची मंडळी. इथं 2 परार्ध वर्ष राहिली. या ठिकाणी वशी ऋषी राहिले. मोठा इतिहास येतो महारामायणात लिहिलेला. रामप्रभूला वशी ऋषी सांगतात. त्याच्या पुढचं आपण आता पाहतो. या वशी ऋषींचा मुलगा शक्तीन त्याचा
त्याला त्याच्या सुनाला झाला मुलगा तो पराशर. तो काय म्हणतोय, त्यानंतर पराशर ऋषीला विचारलं त्याने आपल्या आईला की आमच्या वडिलाचं काय झालं, तर तिने सांगितलं वाघाने खाल्लं, वृधे नावाच्या राक्षसाने त्यांना मारून खाल्लं. तेव्हा तो शक्ती म्हणला मी आता तपश्चर्या करून शंकरला प्रसन्न करून घेईन, आणि मग शंकर प्रसन्न झाल्यानंतर मग मी त्या राक्षसाला मारीन, असं त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा दृष्टीने या ठिकाणी हा इतिहास जगात प्रथम घडलेला आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. पूर्वीचे ऋषीमुनी इतक्या वर्ष कसे काय जगत होते, हा महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी निघतो. ऋषीमुनी इतक्या वर्ष जगत कसे होते, मग आताचा माणूस फार वर्ष का जगत नाही. पूर्वीच्या काळामध्ये रोगराई नव्हती, आता का वाढली, त्याचं कारण काय. त्याचं कारण असं आहे की मानवाचा जो मेंदू आहे, हा मेंदूचा इथं विचार करण्यात येणार आहे. मेंदू 4 भाग आहेत. मानवाच्या मेंदूचा जो दोन्ही मेंदू समतोल असतील तर त्या माणसाला आध्यात्मिक आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी, अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त होतात. त्या दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त होतात, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक. तुमचा जर मेंदू दोन्ही बाजूचा समतोल असेल तर तुम्हाला धर्माचं ज्ञान होईल आणि विज्ञानाचं ज्ञान होईल, म्हणजे तुम्ही या ठिकाणी पूर्ण झालात. मग अशा प्रकारचा पूर्वीचा ऋषीमुनी किंवा मानव जे होते त्यांचा मेंदू जो होता तो समतोल राहत होता. मेंदू हा शरीरात राज आहे. मग शरीर समतोल राहिल्यानंतर शरीरात कुठं आजारच होत नव्हता, कुठलं रोगराई होत नव्हती. त्यामुळं त्याला त्या काळामध्ये फळं खा, सोमरस पे, आहार उत्तम ठेव, असं होतं. मग अलीकडच्या कामात त्यामध्ये म्हणतो शास्त्र असेल, जर तुमचा मेंदू उजवाचा मोठा असेल आणि तेव्हा छोटा असेल तर तुमच्या धर्मात प्रगती होईल. तुम्ही धर्मामध्ये खूप मोठे पुढे जाता आणि तुम्हाला विज्ञानाचं ज्ञान थोडं कमी राहील, तुम्ही विज्ञानाला फार लक्ष देणार नाही. जर डावा मेंदू तुमचा मोठा असेल तर तुम्हाला विज्ञानाचं ज्ञान होईल, धर्माचं ज्ञान कमी होईल, असं सध्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आपला मेंदू समतोल न राहिल्यामुळं, समजा उजव्या बाजूचा मेंदू मोठा आहे, डावा कमी झाला तर शरीरामध्ये पॅरासाइट किंवा अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्याप्रमाणे आपल्या शरीराची जी ठेवण आहे, ऋषी देवता छंद आणि स्वर अशा दृष्टीने पूर्वीच्या ऋषीमुनी आपलं शरीर छंदाला धरून राहत होते, छंद आणि स्वरात राहायचे. त्यामुळं त्यांना कुठल्या प्रकारचा आजार, दुखणी, हानी लोकांना येत नव्हती. आता आपण मूळ जो ग्रंथ आहेत वेद त्यांना सोडून मनोकल्पित म्हणजे ग्रंथ लिहितो, वाचतो. आता उदाहरणार्थ आपलं शरीर मेंदू जो आहे तो जगती छंद आणि निषाद स्वरात प्रगट होतो, म्हणजे 72 अक्षरात तयार होतो. आता हे 72 अक्षरात मेंदू तयार, जगती छंद निषाद स्वरात मेंदू तयार होतो. या पद्धतीचं आपण गायत्री मंत्र 3 वेळा जपलं का 72 अक्षर, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. असं 3 वेळा म्हटलं की 72 अक्षर त्यावरून आपला मेंदू
व्यवस्थित कार्य करायला लागतं. त्या पूर्वीच्या ऋषीमुनींचं जे मेंदूची ठेवण होती ती समतोल असायची. आता या ठिकाणी आपले अलीकडे आपण मनाप्रमाणे मंत्र म्हणतो, कुठेतरी गुरु करतो, वेदांचे मंत्र म्हणत नाही. मनाला वाटेल तसे वाकडे तिकडे मंत्र म्हणून आपण आपलं शरीराचं वाटव करून बसतो. आता हा 72 अक्षरी जो मंत्र आहे त्याच्या निश्वास स्वरातून मेंदू तयार होतो, स्पंदन क्रिया वगैरे. तर ते जर 73 आला, 74, 75, 77 अक्षरात जर ते उच्चारलं तर मेंदूची थोडी वाढ आणून फाजील वाढ होते आणि त्यामुळे आपला मेंदू जो आहे तो कमी जास्त समतोल राहू शकत नाही. तो आपल्या जीवनामध्ये धोका आणतो, धोका निर्माण करतो आणि त्यामुळे आपल्या स्वर्गातही प्रवेश मिळत नाही. कारण स्वर्गात जाण्याकरता तुम्ही ज्या पद्धतीने चालात त्याच पद्धतीने जावं लागतं. जगती छंद आणि निषाद स्वर याच पद्धतीने तुम्ही पृथ्वी तुमचा मेंदूची घडण आहे, शरीराची घडण आहे. तीच घडण तुमची आता सुद्धा पाहिजे. शरीर सोडताना तेव्हा तुम्ही बरोबर स्वर्गात जाणार, तसे जाणार नाहीत आणि जाऊ शकत पण नाही. तर मागच्या वेळा आपण त्यावर खूप विवेचन केलेलं आहे. त्यातनं सारखं सांगायचं म्हणतो, त्या दृष्टीने शक्ती तपश्चर्या करायला बसला. पारनेरला बरीच शंकराची मंदिर आहेत. तर त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात त्यांनी आपली साधना आरंभ केली, रुधिर नावाच्या राक्षसाला मारण्याकरता. आणि मग त्याने सोप तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि त्याने आपल्या माता पियाला नमस्कार केला, आजोबा नमस्कार करून तपाला बसला. त्यानंतर त्याने सुरू केल्यानंतर त्यांना शंकर भगवान प्रसन्न झालं, वरदान दिलेलं आहे. वशिष्ठमध्ये हे वच्छ हे वच्छ, हे पेंद्र, हे पराशर, हे महादूते, हे तात, तू जेव्हा तुझ्या आईच्या पोटात होता तेव्हा तुझं रक्षण केलेलं आहे. मी आणीबा आणि अत्यंत सिद्धी प्रसन्न प्राप्त करून ऐश्वर्य प्राप्त करून घेतलेलं आहे. तुला 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 सुद्धा त्याचे दर्शन होईल. हे महामते, तू माझ्या आज्ञाने महाभाग्यशालिनी अदृश्यंती माता अरुंधती तथा माझे पिता वशिष्ठाची सर्वथा रक्षा करून राहो. तू माझ्या सबत कुलाचा उद्धार करून दिला आहेस. असे श्रीनानी देवांना प्रार्थना केलेली आहे. त्या दृष्टीने सुरू झालं. या प्रकारे पुत्र पराशर परामर्श होऊन महेश्वर ता पिता वश्य प्रणाम करून आपल्या सभेत ते जितेंद्रिय शक्ती चालून गेले. त्यानंतर पित्याला तथा पाहून शक्तिपुत्र पराशर चंद्रभूषण शंकराची पूजा करून प्रिय शब्द मार्फत स्तुती केली. त्यानंतर कामदेव तथा अंधकाराचा नाश करणारा महादेव प्रसन्न झाले
आणि शक्तिपुत्र पराशर पर अनुग्रह करून त्याचे अंतर्धान पावले. तेव्हा पार्वतीसहित महादेवाचे चले गेल्यावर मंत्रवेत्ता पराशर महेश्वराला प्रणाम करून मंत्राद्वारा राक्षसांचे कुलाचा जाळू लागले. या ठिकाणी पराशराचा जो नातू बशीर ऋषींचा नातू पराशर, त्यांनी मंत्राद्वारा शक्ती प्राप्त केली आणि त्या मंत्राद्वारे राक्षसांचा नाश केला, जाळून टाकले. म्हणजे हे जे आपली महाराष्ट्राची एरिया आहे, या एरियात जे राक्षस होते, रुधिर आणि त्याचे मोठं मंडळ होतं, ते सगळे राक्षस पराशर ऋषींनी मंत्र शक्तीने जाळून टाकले, मारून टाकले. म्हणजे एवढी शक्ती या कुरुक्षेत्र पारणे क्षेत्रात निर्माण झाली. त्यावेळी मुनींनी घेरलेले धर्मज्ञ वशिष्ठांना पवित्र पराशरने म्हटले, हे तात, असा महाकोप करू नकोस, कारण ज्या राक्षसाने तुझ्या वडिलांना मारले त्याचा तू नाश कर. सगळ्यांना मारण्याचा भानगडीत पडू नको. मूर्खांना क्रोध होतो, बुद्धिमानाला होत नाही. तेव्हा तो मनुष्य माणसाने क्रोध त्यागला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि जो दुष्ट आहे त्याचा नाश केला पाहिजे, असं उपदेश केला. या प्रकारे वशिष्ठाची आज्ञापासून त्यांनी त्यांची आज्ञा मान्य केली आणि वशिष्ठ प्रसन्न झाले. त्यावेळेस ब्रह्माचे पुत्र ऋषी पुलस्त्य यज्ञात आले. वशिष्ठांनी त्यांना अर्घ्य प्रदान केले, आसन देऊन बसवले. त्यानंतर सन्मुख पराशरापासून मुनी पुलस्त्याने म्हटले, तुम्ही आपल्या वडिलांच्या आजोबांच्या आज्ञा मानली, खूप चांगलं केलं. माझ्या वंशात विनाश करू नका. त्यांनी सांगितले, भागा मी तुला अन्य काय वर देतो. हे वच्छ, तू पुराण संहिताचे कर्ता होशील आणि देवतांचे परम रहस्याला वास्तविक रूपात जाणशील. हे वत्स, माझी कृपापासून प्रवृत्ती तथा निवृत्ती के तुझी बुद्धी विशुद्ध होईल, असा महत्वाचा वर त्यांनी त्यांना दिला. कोणाला? पराशर पुलस्त्याने. त्यानंतर वक्ताश्रेष्ठ भगवान वशिष्ठ म्हणाले, हे वत्स पराशर, पुलस्त्याने तुझ्यासाठी काय म्हटले आहे हे सब ऐक. आता पुलस्त्य तथा बुद्धिमान वशिष्ठी कृपापासून पराशरने विष्णू पुराणाची रचना केली. विष्णू पुराण कोण लिहिलं?
पराशर ऋषींनी हे 6 अंशवाला 6000 श्लोकांनी युक्त आहे. वेदार्थाने समर्थ आहे. पुराण संहितात चतुर्थ परम सुंदर आहे. विष्णू पुराण दिलं कोणी? पराशर ऋषींनी. याप्रमाणे मी तुम्हाला संक्षिप्त सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की जगाच्या आरंभी या ठिकाणी वशी ऋषी आले. पहिले ब्रह्मदेव आले. जगातले पहिले ब्रह्मदेव पृथ्वी, त्यांचं नाव विराट, स्वयंभू विराट ब्रह्मदेव. त्यांची पत्नी विद्याधरी देवी. नंतर त्याच्या बरोबर वशी ऋषी आले. म्हणजे ते गजईत राहिले. कृतू पुल पुलस्त्य आत्री अंगिर वशिष्ठ. आता या तीर्थक्षेत्र जे आहे त्याचं जे महत्व आहे या ठिकाणी बाबा आता आत्र्यानुसारच्या मूर्ती स्वयंभू निघाल्या सांगितलं. त्याचं महत्व काय थोडक्यात थोडं विषयांतर करून सांगतो. हे कल्की दत्त मंदिर जे आहे आपलं, या मंदिरामध्ये अत्र्यानुसार, कारण कसं आहे की ज्या वेळेस म्हणजे सत्यवर नावाचा राजा होता, तो मत्स्य हाताला मोठा आला, त्याला नाव बांधली. त्याच्यामध्ये कृतू पुल पुलस्त्य आत्री अंगिर वशिष्ठ मरीच सत्य राजा आणि जोड्या यांच्या प्रत्येकाच्या जोड्या बसवल्या, त्या याच्यात बसवल्या. त्यावेळेस त्यांना त्या महाप्रलयामध्ये डाव्यात बसल्या जोड्या. महाप्रलयामध्ये मार्कंड ऋषी भेटले. मार्कंड ऋषींना मार्कंड ऋषी 14 कल्प आयुष्य होत, म्हणजे 12,096 कोटी वर्ष मार्कंड ऋषीचं आयुष्य होतं. विचार करा की सत्यवृत्त राजा जेव्हा मत्स्यावतार झाला त्याच्या अगोदर 12,096 कोटी वर्ष, 12,096 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर प्रजा सुसज्ज, उत्तम, चांगल्या अवस्थेत होती. कारण वशी ऋषी मानव स्वरूपात होता ना आपला मार्कंड ऋषी. म्हणून पृथ्वीवरती मत्स्यावतार होण्याच्या अगोदर 12,096 कोटी वर्ष मार्कंड ऋषी इथं राहत होते. आपण आता या कल्की मंत्र इथं त्यांनी ज्या देवांची स्तुती केली, पंचायतन, गणेश, शंकर, देवी, सूर्य, विष्णू या पाणी त्या 5 देवांची स्तुती केलेली आहे. त्यांची स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे मार्कंड ऋषी या ठिकाणी राहत होते मत्स्यावतार होण्याच्या अगोदर 12,096 कोटी वर्ष. म्हणजे आणि त्याच्यानंतर प्रलय झाला. त्याच्यानंतर पुढं मग हे झालं काय, कच्छा कुर्मा अवतार झाला. त्यावेळेला समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघाली. त्याच्यानंतर वराहकल्प झाला. म्हणजे हिरण्यकशिपूने पृथ्वी पाण्यात बुडवली आणि ती पृथ्वी पाण्यात बुडवली तेव्हा सगळं पूर्वीचं जग लय पावलं. आणि मग पुन्हा ते जग जे वाचलं ते श्वेतवाराहकल्प म्हणून पुन्हा आता आपण पाहतो. म्हणजे त्यावेळेस आता याचा पुढचा इतिहास मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम प्रभू होते. त्या राम आणि त्या कृष्णाला बकदालबे आणि लोमस नावाचे ऋषी भेटले. त्यांचं आयुष्य होतं 21 कल्पवर्षाचं. म्हणजे 864 कोटी गुणले 21 कल्प, म्हणजे किती 6 लाख किती कोटी वर्षापूर्वी मानव प्रजा अस्तित्वात होते सिद्ध झालं. ह्या विज्ञानापेक्षाही किती सूक्ष्म आणि इकडे विज्ञानाकडे जगाने लक्ष द्यायला पाहिजे. हे किती वर्ष होते बा? साधी गोष्ट आहे. तुमचा सुंदर ऋषी झोपला किती वर्ष? 21 लाख वर्ष झोपला. आणि मग कृष्णाच्या वेळेस कृष्ण काळ्यावर लात मारल्यावर जागा झाला, तो काळावून जाळला. पुन्हा मुचकून ऋषी हिमालयात जाऊन तप केले, त्याने पुन्हा आपला वंश वाढवला.
म्हणजे अशा दृष्टीने अत्यंत गूढ गुंजन कथा आहे. त्याचा जगातल्या लोक शास्त्राने विचार करायला पाहिजे. कितीतरी अनंत कोटी वर्षापूर्वीची पृथ्वी आहे, तिचं रहस्यमय कथा आहे. ही देव पूर्वी पृथ्वीवर येत नव्हते, स्वर्गात राहत होते आकाशामध्ये. मग जगातला पहिला प्रवाह तो उतरला, मग इथून जगाला पहिली सुरुवात झाली. अशा रीतीने हा इतिहास संक्षिप्त सांगितला. पुढच्या वेळा सविस्तर पाहू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू श्यामकल्पित महाराज की जय. स्वयंभू महापंचगरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. महाब्रह्मशास्त्री ऋषि की जय. महासत्यानुसार माता की जय. सर्व साधु देव देवतां की जय. साधु संत की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम तत्सत. ओम शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.